आपल्या रास्त मागण्यांसाठी नेहमी संघर्ष करणारे विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या राज्यव्यापी संघटनांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अगदी वेगळी भूमिका घेण्याचे गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमधून ठरवले आहे। त्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची लेखी ग्वाही जो उमेदवार देईल आणि तसे प्रत्यक्षात उतरवलं अशाच उमेदवारांना पाठिंबा जाहीर करणार असल्याची भूमिका यावेळी पत्रकार परिषदेमधून मांडण्यात आली। मग तो उमेदवार महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो, त्यांनी सन्मानपूर्वक बैठक घेऊन तसे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी करण्यात आली। अन्यथा तालुकाभर फिरून सर्व आदिवासी बांधवांना एकत्र करून कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर न करता सर्वांनी नोटाचा पर्याय एकत्रितपणे निवडावा असे आवाहन यावेळी विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे, प्रदेश अध्यक्षा कमल सोनावणे, महाराष्ट्र अध्यक्षा सुमन रोकडे, महाराष्ट्र राज्य सदस्य चंद्रशेखर रोकडे, अर्जुन माळी, रामनाथ बर्डे, जालिंदर भुते, सुनीता मोरे, नंदिनी आंबेकर आदींनी केले। या पत्रकार परिषदेमध्ये विविध गावातून आदिवासी समाज बांधव उपस्थित होते। एसएन न्यूज साठी सुजल शितोळे। नमस्कार, जय आदिवासी। आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची जी रणधुमाळी सुरू आहे त्याच्या अनुषंगाने सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या सिन्नर विधानसभेमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवले आणि त्या सर्वच पक्षांनी स्वतःचे जाहीरनामे सुद्धा प्रसिद्ध करून जनतेमध्ये दिलेले आहेत। परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही लक्षात आलेली आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये अनुसूचित जाती जमाती याचं मतदानही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता हे मतदान आजपर्यंत या मतदारांचा कुणीही कुठल्याही राजकीय पक्षाने असेल किंवा स्थानिक जे उमेदवार असतील यांना ग्राह्य धरलेले कुठे दिसून येत नाही। कारण मागील 1.5 वर्षापासून विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने गावनिहाय सर्वे केला असून त्या सर्वेनुसार आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी जे काय अनुसूचित जाती जमाती त्याचप्रमाणे मागासवर्गीय ओबीसी या सर्वच समाजामधले भूमी शेतमजूर असतील, विधवा असतील, परित्यक्ता असतील, अपंग असतील, निराधार असतील, या सर्वच कुटुंबांना संविधानाचे जे हक्क अधिकार आहेत ते सर्व गोष्टीपासून त्यांना वंचित ठेवले गेले। म्हणजे अगदी त्यांना राहण्याच्या जागा असतील तर त्या राहण्याच्या जागाही कुठं गावामध्ये उपलब्ध करून दिल्या जात नाहीत। जी शासनाची महाआवास योजना होती 2019 ते 2024 या कालावधीमध्ये ज्याला हक्काचं घर नाही त्याला हक्काचं घर मिळवून देण्याची जी सरकारने घोषणा केली होती त्या सर्व घोषणा फक्त कागदोपत्रीच राहिल्या, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मतदारसंघातील जवळपास 130 गावामध्ये कुठेही प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर उतरताना आम्हाला लक्षात आली नाही किंवा बघण्यात आली नाही। याविषयी आम्ही गेली 1.5 वर्षापासून या सिन्नरमध्ये प्रशासनाविरोधामध्ये अतिशय लोकशाही पद्धतीने अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या भूमिका आम्ही शासनासमोर ठेवून त्या सोडवण्यासाठी शासनाला आणि इथे जे काही प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी यांच्यासमोर ते विषय ठेवले, मात्र यांनी त्याच्याकडे आस्थागत गांभीर्याने बघितलं नाही आणि आज निवडणुका लागल्यानंतरही त्याकडे कोणी गांभीर्याने बघत नाही किंवा स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये या लोकांना न्याय देण्याबाबतची कुठली भूमिका कुठल्या राजकीय पक्ष असतील किंवा जे रिंगणाचे उमेदवार उतरले त्या उमेदवारांनी स्पष्ट केले तर दिसून येत नाही। मात्र आमच्या एक लक्षात आलं की ज्यावेळेस आचारसंहितेनंतर लोकांच्या गाठी भेटी घ्यायला उमेदवारांनी सुरुवात केली त्यावेळेस आता गाव लेवलवरती आदिवासी वाडी वस्त्यांमध्ये जाऊन सांगितलं जातं की आम्ही तुमच्यासाठी हे काम केलं, आम्ही तुमच्यासाठी ते काम केलं, तुमच्यासाठी घरांच्या जागा देऊ, हे देऊ। अरे ती द्यायचं होतं तर 75 वर्षापासून आम्ही वंचितच राहिलो ना। 75 वर्षापूर्वी तुम्हाला काय झालं होतं दिसत नव्हतं का? अचानक आज विद्रोही आदिवासी महासंघाने इथं उठाव केला म्हणून या गोष्टी तुमच्या दिसायला लागल्या, दिसत आहेत परंतु त्या आता करायच्या नाही। त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेण्यात आणि या पत्रकार परिषदेमध्ये आमचे प्रामुख्याने काय विषय ज्यात सगळ्यात प्रामुख्याने विषय आहेत आमचा की या मतदारसंघामध्ये जो अनुसूचित जाती जमाती जो पूर्णपणे भूमिहीन समाज आहे तो भूमिहीन समाज गावामध्ये त्याला निवासीसाठी जागा नाही म्हणून संघर्ष करतोय। त्या माणसांना त्या कुटुंबांना
ती हक्काची जागा शासनाने द्यावी आणि ती शासनाने देत असताना शासनाने अनेक शासन निर्णय परिपत्रक पारित केले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह इथल्या प्रशासनाला सांगितलं होतं. मात्र आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर आमची मागणी असेल की ज्या लोकांना गावठाण हद्दीमध्ये निवासी प्रयोजनासाठी राहत्या जागा नाही त्या राहत्या जागा मिळवून देण्यासाठी जो निवडून जाईल जो उमेदवार किंवा ज्याला आमची गरज आहे, ज्या मताची गरज आहे, त्या मतदारांना यांनी आश्वासन दिलं पाहिजे आणि ओपन शब्द दिला पाहिजे की ह्या प्रश्नाला मी विधानसभेमध्ये जाऊन तारांकित विषय करील अथवा ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. दुसरा विषय की जर महाआवास योजनेमध्ये हजारो घरं या तालुक्यामध्ये भूमिहीन लोकांना, शेतमजुरांना, अपंगांना, निराधार महिलांना ते घरकुलं द्यायची होती ती मंजूर तर आहेत कागदोपत्री, मात्र फक्त त्यांना राहत्या जागा नाही म्हणून ते घरकुलांचा लाभ आजपर्यंत प्रत्यक्षात दिला गेला नाही. मात्र कागदोपत्री आज प्रत्यक्ष सांगितलं जातं की आम्ही घरांना वाटप केले आणि हजारो कुटुंबांना, बेघर कुटुंबांना आम्ही आज घराचा लाभ दिलेला आहे. ते लाभार्थी आम्ही समोर आणतो. त्या लाभार्थ्यांना एकदा तुम्ही सांगा की आम्हाला घर मिळाले का नाही मिळाले म्हणून. गोष्टींना ओपनपणे जो आश्वासन देईल, जो उमेदवार आश्वासन देऊन या भूमिका सोडवण्यासाठी आमच्याशी शब्द देईल, आमच्या समाजाला शब्द देईल, त्याच उमेदवारासोबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून त्याला जाहीर पाठिंबा देणार आहोत. जर उद्या या रिंगणात उतरलेल्या कुठल्याही उमेदवाराने आमच्या या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही तर आमचा कडक इशारा असेल, त्यांना आचारसंहितेचं पालन करूनच सांगतोय की कडक इशारा असेल का तुम्ही जर आमच्या भूमिका किंवा तुम्ही आमच्या समस्याला गांभीर्याने घेणार नसाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला या मतदारसंघात अजिबात गांभीर्याने घेत नाही. गेली 75 वर्षांमध्ये आम्ही स्वतःलाच झिजवून, आम्ही स्वतःलाच संघर्ष करून न्याय मिळवण्यासाठी धडपड करतोय. हेही 5 वर्षे पुन्हा संघर्ष करायची वेळ आली तरी चालेल, मात्र यांनी गांभीर्याने नाही घेतलं तर आम्ही सुद्धा यांना गांभीर्याने घेणार नाही. लोकशाही पद्धतीने आम्ही गावोगावचं मतदान घडवून आणणार. मात्र ते मतदान लोकशाहीने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, यातला एकही उमेदवार जर आमच्या भूमिकेशी सहमत नसेल तर आम्ही सुद्धा या उमेदवारांशी सहमत नाही. आम्ही गावोगाव जाऊन मतदान करून घेणार. आमच्या आदिवासी कुटुंब असतील, अनुसूचित जनजाती कुटुंब असतील, जमातीच्या असतील, मागासवर्गीय असतील, सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून लोकशाहीची जो काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, गावोगावी जाऊन मतदान करायला लावणार. परंतु यातला एकही उमेदवार जर आमच्या प्रश्नाशी उभा नाही राहिला तर ती सर्व मतदान आम्ही नोटामध्ये कन्वर्ट करून घेणार. मात्र यांना आमची हक्काची जी बाजू आहे किंवा आमच्या हक्काचे जे विषय यांनी जर ते गांभीर्याने घेतले नाही तर इथल्या या उमेदवारांना याची किंमत या विधानसभेला मोजावीच लागेल. योजनांसाठी किंवा अनेक सवलतींसाठी शासन दरबारी आम्ही प्रत्येक गावामधून ज्या समस्या आल्या, जसं की नमुना नंबर 8 घरकुलासाठी, अनेक योजनांसाठी प्रत्येक गावच्या लोकांना घेऊन आम्ही शासन दरबारी अनेक आंदोलनही उभे केली. पण त्या आंदोलनांना आम्हाला बऱ्याच प्रमाणात यश आले असले तरी जे उमेदवार आहेत किंवा जे स्थानिक आमदार वगैरे आहेत त्यांनी आमची कधीही दखल घेतली नाही किंवा आमच्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. तर मला पहिल्यांदा असं सांगायचं आहे की तुमच्या जे पत्रकार बंधू आहेत त्यांना पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करायची आहे की हा कोणताही राजकीय स्टंट नाही. तर ही आमची तळागाळासाठी किंवा आमच्या अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी लोकांसाठी जी आमची तळमळ आहे, जे आमचं कार्य आहे, हे कार्य जेव्हा आम्ही 1.5 वर्षापासून लोकांपर्यंत पोहोचवत असताना लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांची जी तळमळ आहे, ती तळमळ आदिवासी विद्रोही आदिवासी महासंघाने त्यांच्या ज्या विकासाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडवण्यासाठी जेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केला तर आम्हाला कुणीही पाठिंबा दिला नाही. त्याबद्दल आम्हाला अतिशय खेद वाटतोय. आज आम्हाला किंवा आमच्या आदिवासी समाजाला, अनुसूचित जाती जमातीला या उमेदवारांनी ग्राह्य धरू नये की आहे ते आपल्यालाच मतदान देणार आहे, आपल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. तर मला थोडक्यात एकच सांगायचं आहे की समजा जेव्हा तुमच्या घरकुलाच्या योजना आल्या, त्या अ ब क ड यादीनुसार प्रसिद्ध झाल्या, त्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही यांची नावं आली किंवा आलेली आहेत, त्यांना जागा नसल्या कारणाने अनेक घरकुले रिटर्न केलेले आहेत. तर आमदार साहेबांनी कधी याचा विचार केलेला आहे का, या घरकुलं का रिटर्न केलेले आहे, त्यांना जागा काय नाही, किंवा जे गावठाणात 50 ते 100 वर्षापासून राहतात त्यांची दखल गाव लेवलवर का घेतली गेली नाही, या गोष्टीचा विचार करावा. आणि या अनेक मुद्द्यांमुळे आज कदाचित सिन्नरच्या, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात
हा म्हणजे आमचं कार्य चालू आहे, पण सिन्नरच्या राजकारणामध्ये आमचं विद्रोही आदिवासी महासंघाचा जो वाटा आहे तो वाटा आज टर्निंग पॉइंट ठरणार आहे या राजकारणामध्ये। जय विद्रोही, जय आदिवासी, जय विद्रोही। गेल्या 1.5 वर्षापासून आदिवासी विद्रोही महासंघ आमच्या आदिवासी बांधवांसाठी प्रयत्न करत आहे की त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्या पाहिजे। परंतु गेली अनेक राजकारणी आणि इलेक्शन होतात, आमदार होतात, पिढ्यानपिढ्या हे चालतंय। परंतु जर प्रत्येक उमेदवार येतोय, प्रत्येक 5 वर्षाला म्हणतो हा तालुका दुष्काळी दुष्काळी, जर हा सिन्नर तालुक्यातील जर शेतकरी जर मजूर झालाय, 2 ते 5 एकरवाला जर शेतकरी जर मजूर वर्गासाठी झालाय, तर मग आम्ही भूमिहीन आदिवासींनी पोट भरायचं कसं, उपजीविका करायची कशी? आणि आमच्या मतावर जर निवडून जात असाल आणि उद्याकडे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं डबल टिबल उत्पन्न तुमच्याकडे होत असेल आणि आमचा आदिवासी जर पोट भरायला माग होत असेल तर आमची दखल कोण घेणार? आणि त्याच्यासाठी आम्ही विद्रोही महासंघाने प्रत्येक गावोगावी 130 गावांचा जो आम्ही हे केलाय, आदिवासी बांधवांना भेटी केलाय, तर किरकोळ गोष्टीवरती जर यांच्याकडून प्रश्न सुटत नसतील तर यांना मंत्रालयात पाठवायचं, यांच्याकडे परत भावदादा करायची आणि भीक मागायची। याच्यामुळे ही वृत्ती आदिवासी महासंघाने सोडून दिली आणि जे कोणी उमेदवार उभे आहेत ते जेव्हा आमच्याशी प्रत्यक्षात येतील, बोलतील, बसतील आणि आम्हाला 1 का 2 महिन्यात का 6 महिन्यात आमच्या मागण्या मान्य होतील असं जर आम्हाला पाठिंबा देतील, आश्वासन देतील किंवा गॅरंटी देतील, तेव्हाच विद्रोही महासंघ त्यांच्या पाठीशी राहील। किंवा आमची वृत्ती नाही, आता आमचे वडिलोपार्जित जे तुमच्या मागे आशेने फिरत होती, आमदार करील, मंत्री करील, संत्री करील, आता आमची भीक मागायची वृत्ती नाही। आणि आम्ही आदिवासी जरी असलो पण आज शिकलेले आदिवासी, आमच्या येड्या बांधवायला तुम्ही खूप लुटलेलं आहे। परंतु आता याच्या थ्रू एकच सांगणे माझं उभे असलेल्या उमेदवारांना, तुमच्यात जर आमच्या आदिवासींचा विकास करण्याची त्याच्यावर आराखडा असेल, काहीतरी असेल, वर्षात करणार की 6 महिन्यात करणार, तेव्हा त्या उमेदवारांनी आमच्याशी विद्रोही महासंघाशी येऊन चर्चा करावी। एवढंच मी, ठीक आहे, धन्यवाद।